ज्यांनी सत्ता गाजवली त्याचं नाव सांगतो. जगत जेता सिकंदर राजा होऊन गेला आपल्याकडे. कोणता राजा? सिकंदर राजा होऊन गेला. तुम्हाला माहिती का राजाची सत्ता किती मोठी होती? त्या एक काळ नुसता भारत देश नाही, संपूर्ण जगावर राज्य गाजवलं, सत्ता गाजवलं. पण शेवटी जाताना काय झालं? सत्ता गाजवली पण काय झालं? होईना जमी खा गई नौजवान कैसे कैसे आज जवानी पर इतरानी वाल कल पछताएगा. आज जवानी पर इतरानी वाल कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढलता है. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. जय हो. तू यहाँ मुसाफिर है जराए पानी है. चार रोज की महिमा तेरी जिंदगानी है. जल जमीर दर देवर कुछ न साथ आएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. अपनी अपनी बिजरों में जो भी है वो उलझा है. जिंदगी हकीकत में क्या है कौन समझाए क्या है कौन. आज समझ में फिर ये मौका हाथ तेरे आएगा. सर उठा कर चलने वाला इस दिन ठोकर खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. वा, अत्यंत गोड म्हटलं महाराज लखन महाराज. टाळी वाजवा एकदा जोरदार या गुणजनांसाठी. सुंदर. तसे तरी बरेच लांबणं आले ते. मनमाडला कथा चालू आहे पण ते म्हणलं या म्हटलं महाराज काहीतरी करा आज आमच्यासाठी. अत्यंत गोड प्रमाण दिलं बरं कबीर महाराजांचं. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. सत्तेचा अभिमान जीवनामध्ये कधीच होऊ देऊ नका. सगळ्यात मोठी सत्ता आहे या जगावरती सत्ता गाजवली पण शेवटी जगासमोर हात बाजूला पसरून दिले आणि रिकाम्या हाताने जावं लागलं. दुसरा मुद्दा आहे आपला श्रीमंतीचा, संपत्ती. पहिल्या मुद्द्याचा खूप मोठा विस्तार, जवळ 1 तास विस्तार चालला. आता हे दोन्ही मुद्दे थोडक्यात सांगतो आणि समारोपाच्या दिशेने चालतो. श्रीमंती, श्रीमंतीचा माणसाच्या जीवनामध्ये मनुष्याला अभिमान असतोच ना. पैशाचा अभिमान 100% असतो. आमच्याकडे इतके पैसे आहेत, आम्ही एवढे श्रीमंत आहोत, अभिमान होतो लोकांना. पण मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो, अभिमान 100% होऊ द्या, पण किती संपत्ती असेल तर अभिमान झाला पाहिजे? किती संपत्ती असेल तर? तुम्हाला माहिती आहे या जगात किती श्रीमंत लोक आहेत? जरा मुंबई प्रांतामध्ये फिरा. माझी सगळ्यात जास्त कीर्तनं मुंबई भागामध्ये असतात. महिन्यातले 18 ते 19 कीर्तन मी मुंबई प्रांतात करतो. इतके श्रीमंत लोक आहेत ना महाराज, आपल्या बुद्धीच्या पलीकडे लोक श्रीमंत आहेत जगामध्ये. आपण विचार सुद्धा करू शकत नाही, इतके श्रीमंत लोक आहेत. मी आता रामनवमीच्या काळामध्ये बदलापूर नावाची सिटी
तिथून माथेरानला जो रस्ता जातो ना, त्या रस्त्यावरती एक मोठा बंगला आहे. त्यांच्याकडे आमची जेवणाची, भोजनाची, उतरण्याची व्यवस्था होती. लग्न महाराज त्या बंगल्यातले फोटो काढलेत मी त्या घरामध्ये. किती कोटी रुपयाचा बंगला आहे माहिती आहे? किती कोटीचा बंगला असेल आपण विचार सुद्धा करू शकत नाही. 16 कोटी रुपयाचा बंगला आहे. किती कोटीचा? आपला 2 BHK असला तरी आपल्याला मोठा अभिमान होतो. माझ्यावरनं सांगतो, 16 कोटी रुपयाचा बंगला आहे. फोटो आहेत माझ्या मोबाईलमध्ये. 1 कोटीचं नुसतं देवघर आहे. सगळे देव सोन्याचे आहेत. सांगा किती श्रीमंती असेल. बंगल्यासमोरचं गेट ऑटोमॅटिक आहे. घरची गाडी आली का आपोआप उघडतं, दारची दारी आली का बंदच राहतं. म्हणजे त्या गेटला आपलं कोण आणि परक कोण कळतं. कोणाला कळतं? गेटचं जाऊ द्या, ते ऑटोमॅटिक आहे. बैल नावाचा प्राणी माहिती आहे आपल्याला? बैल प्रत्येकाकडे शेतामध्ये राहतो. त्या बैलाची रोज सोड बांध करणारा माणूस, त्या घरातली माणसं त्या बैलाच्या जवळ जातात, त्याच्या शिंगा खांद्याला हात लावतात. तो बैल काहीच करत नाही. लहान लेकरू जरी गेलं तरी अजिबात हात सुद्धा लावत, त्याला काहीच करत नाही. आणि अनोळखी माणूस जाऊ द्यावर त्याच्याजवळ काय करतो तो बैल? सापडला तर शिंगा उचलून खाली टाकून देतो, लांब फेकून देतो. कोणाबद्दल बोललो हे मी? म्हणजे बैलाला सुद्धा कळतं आपलं कोण, परक कोण. कोणाला कळतं? आपल्याला कळलं ना सगळ्यांना? बस. म्हणजे बैलाला सुद्धा कळतं की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे, हे त्यालाही कळतं. बैलाला कळतं तरी माणसांना का कळत नाही? लक्षात ठेवा, कितीही भांडणं होऊ द्या, किती भांडणं विकोपाला जाऊ द्या, शेवटच्या टोकाला जाऊ द्या, पण शेवटी लक्षात ठेवा, या विश्वामध्ये आपले हे आपलेच राहतात. परके परकेच राहतात, आपले आपलेच राहतात. श्रीमंती किती असावी म्हणजे अभिमान झाला पाहिजे. या जगातली सगळ्यात श्रीमंत 2 नावं सांगतो तुम्हाला, हे बाकीचे जाऊ द्या. हे मुंबई वगैरे हे सगळे अदानी, अंबानी, अडाणी हे सगळे बाजूला जाऊ द्या. काहीच श्रीमंत नाही ते लोक, काहीच नाही. 2 नावं सांगतो तुम्हाला, त्यांच्या इतकी श्रीमंती या जगात का या विश्वामध्ये कुणाकडेच नव्हती. पहिलं नाव आहे भगवान कृष्ण परमात्मा. माहिती आहे तुम्हाला कृष्ण परमात्मा किती श्रीमंत होता? देव किती श्रीमंत होता माहिती? एकच बाजू सांगतो देवाची. भगवान कृष्ण परमात्मा सगळी द्वारका सोन्याची होती. काय होतं? सगळी द्वारका सोन्याची होती. अजून श्रीमंती आहे का? किती बायका होत्या माहिती? किती? 16,108 पत्न्या होत्या. इथं आपल्याला एक असली तरी किती शायनिंग आणतो आपण. त्याला 16,108 होत्या. केवढी सत्ता असेल? सगळी द्वारका नगरी सोन्याची होती. इतका श्रीमंत. आता एवढा श्रीमंत कोण आहे बरं जगामध्ये? याच्या अपोजिट दुसरं नाव आहे लंकाधिपती रावण. किती श्रीमंत होता माहिती आहे आपल्याला? त्याची सुद्धा सगळी लंका इतका श्रीमंत होता, माझ्या तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. एवढा श्रीमंत होता. तुकोबराय म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाहीये. जगद्गुरु श्री तुकोबराय असं कुणाचंही वर्णन करत नाहीत. रावणाचं वर्णन केले तुकोबरायांनी, म्हणजे थोडा श्रीमंत नव्हता रावण. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. सगळी लंका सोन्याची होती. बरं बायका किती होत्या माहिती का? देवाचं सुद्धा रेकॉर्ड तोडलं होतं रावणाने. एवढ्या बायका होत्या. 80,000 बायका होत्या. 1,00,000 मुलं होती. 1,25,000 नात. एवढी श्रीमंती होती हो. आणि सगळी लंका सोन्याची होती. पण आता मुद्दा ऐका, देवाची सगळी द्वारका सोन्याची होती आणि रावणाची लंका सोन्याची होती. पण ऐका, देवाची समुद्रामध्ये पाण्यामध्ये बुडाली आणि रावणाची जळाली.
ना देवालाही सोबत नेता आली, ना रावणाला सुद्धा काही करता आलं नाही. मग आपला यांच्या समोर, या दोघांसमोर आपला बजेट काय बसतो सांगा ना? 2 तोळे 3 तोळे 3 ग्रॅम 5 ग्रॅम 5 एकर 25 एकर 10 एकर 50 एकर 100 एकर, आपला बजेट कुठे बसतो? मग ऐका, यांच्याकडे एवढी सत्ता श्रीमंती सगळं असताना सुद्धा त्यांना त्याचं सुख जीवनामध्ये प्राप्त झालं नाही, उपभोगता आलं नाही, तर आपण याचा का अभिमान बाळगतोय? अभिमान बाळगू नका. जीवनामध्ये लोकांना तोच अभिमान झाला, सत्तेचा अभिमान आणि संपत्तीचा अभिमान. संपत्तीच्या नादी लागून बऱ्याच लोकांनी आपले संबंध वाईट करून टाकलेले आहेत महाराज. त्यांना वाटतं विश्वामध्ये सर्वस्व म्हणजे पैसा आहे. मी असं म्हणणार नाही, पैशाला किंमत नाही, 100% पैशाला किंमत आहे. देवानंतर या जगामध्ये किंमत जर कुणाला असेल तर ती पैशालाच आहे, पैशालाच किंमत आहे. आता ते विष्णू पुराणामध्ये फार गोड कथा येते, भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा संवाद येतो, पैशाला किती किंमत आहे. दोघांची ते संवाद घडलेला, थोडंसं भांडण झालेलं आहे, म्हणजे भगवान विष्णूचं आणि लक्ष्मीचं सुद्धा भांडण झालेलं आहे. म्हणजे त्यांचं भांडण व्हायचं, आपलं बजेट कुठं बसतो? आपलं होणं साहजिकच आहे. लक्ष्मी सुद्धा देवाला म्हणायची, तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे. पण जाऊ द्या, मला विनोद नाही सांगायचं, मला गांभीर्य सांगायचं. या 2 गोष्टीचा अभिमान जीवनामध्ये आज आलाय आणि परिणाम जीवनामध्ये आपण असा उपभोगतोय की आज आपल्याला एकमेकाबद्दलची आशा, अपेक्षा, निराशा होत चाललेली सगळी. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सत्ता, संपत्ती आणि तिसरा मुद्दा आहे सौंदर्य. मला त्याचा विस्तार नाही करायचा आहे, त्याचाही अभिमान कधी होऊ देऊ नका. सौंदर्याचा अभिमान होतो लोकांना आणि प्रत्येकाला असं वाटतं बरं का, मी खूप चांगला दिसतो. आपण किती चांगले दिसतो याच्यापेक्षा किती चांगले वागतो याला किंमत आहे. चांगलं प्रत्येक जणाला वाटतं ना, मी खूप चांगला दिसतो. आरशासमोर उभं राहिलं आपल्याला वाटतं माझ्यासारखा सुंदर कोणीच नाही. पण आपली सुंदरता आज असेल, अजून 25 वर्षांनी तीच राहील का? कमी होत चालणार आहे. सत्ता कमी होत चालणार आहे, श्रीमंती कमी होत चालणार आहे, टिकणारी नाही. आणि सौंदर्य ही जीवनामध्ये टिकणार नाही. आणि म्हणून या 3 गोष्टींचा जीवनामध्ये कधीच अभिमान बाळगू नका. आणि समारोपाच्या दिशेने चालत असताना ज्या 3 गोष्टी जीवनामध्ये अभिमान बाळगला पाहिजे त्या 3 गोष्टी सांगतो आणि समारोपाच्या दिशेने चालतो बरं का. ऐका, या 3 गोष्टींचा अभिमान बाळगू नका, पण आपल्या जीवनामध्ये आपण केलेलं कर्म, आपला धर्म आणि आपल्या जीवनामध्ये आपण कमवलेलं पुण्य, या 3 गोष्टींचा जीवनामध्ये अभिमान बाळगला पाहिजे. आपण किती पुण्य कमावलंय, किती कर्म जीवनामध्ये व्यवस्थित केलंय आणि आपला धर्म कसा आपण जोपासलाय, या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जीवनामध्ये आपण जसं कर्म करतोय त्या पद्धतीने त्या कर्माचं फळ जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागणार आहे. जसं आपलं कर्म असेल तसं त्याचं फळ निश्चित भोगावं लागणार आहे. जीवनामध्ये आपण किती पुण्य कमावलंय त्या पुण्याला किंमत आहे आणि किती धर्म जोपासलाय त्या धर्माला किंमत आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली
आपण ज्या पद्धतीने कर्म केलंय त्या पद्धतीने त्याचं फळ उपभोगायचंय. मग मानवी जीवनामध्ये कर्म जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे, कोणती आचार आणि विचार संहिता मनुष्याने आपल्या अंतकरणामध्ये बाळगली पाहिजे याचा एक विचार मांडतो आणि समारोपाच्या दिशेने मी चालतोय. ऐका, जीवनामध्ये आहेत ना कर्म मानवी जीवनामध्ये चांगलं ठेवायचं म्हणजे काय करायचंय. प्रत्येक कर्माचा हिशोब या विश्वामध्ये होतोय आणि तो होणारच आहे. जीवन जगत असताना आपण केलेलं कर्म आपण सांभाळलं पाहिजे, आपला धर्म सांभाळला पाहिजे. आज धर्माबद्दल बोलण्याची वेळ कधी कधी येते. काय येते, आज लोकांच्या अंतकरणामध्ये धर्माबद्दल पाहिजे तशी अपेक्षा, प्रेम, जिज्ञासा राहिलेली नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपल्या जीवनामध्ये आपला धर्म जोपासा. आपण ज्या धर्मात जन्माला आलोय ना त्या धर्माशी प्रामाणिक राहा. कारण एक सांगू तुम्हाला, आपण जिवंत असताना सुद्धा आपल्याला आपला धर्मच साथ देतो आणि आपण गेल्यावर सुद्धा आपला धर्मच आपल्याला साथ देणार आहे. म्हणून धर्माबद्दल आपण हिंदू म्हणून जन्माला आलेलो असोत ना तर आपल्या अंतकरणामध्ये आपल्या धर्माविषयी प्रेम असलं पाहिजे. कारण या धर्माचं पालन पोषण करण्याकरता, धर्म सांभाळण्याकरता अनेकांनी आपलं बलिदान दिलेले लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्माचं पालन करा, हे जीवनामध्ये चांगलं कर्म करा. आणि आपल्या जीवनामध्ये जर पुण्य कमवायचं असेल, जीवनामध्ये पुण्य संपादन व्हावं असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये आपला कर्म, आपला धर्म, आपलं जीवनामध्ये असलेलं पुण्य आणि याचबरोबर आपण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा करणं हे जीवनातलं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही सगळं विसरलात तरी चालेल पण आईवडिलांना कधी विसरू नका. सगळं विसरलात तरी चालेल. आपल्या या प्रवचन सेवेचा समारोप मी या ठिकाणी करतोय. महत्वाचा मुद्दा मांडतो. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जो विचार मी मांडला होता आपल्यासमोर, ज्या विचाराने, ज्या विषयाने आपल्या प्रवचनाचा आरंभ झाला तो विचार मी आपल्यासमोर मांडतो. लक्षपूर्वक ऐका. जीवनामध्ये आपण किती सत्ता कमवली, किती संपत्ती कमवली, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपण किती पुण्य कमवलंय हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण सत्ता संपत्ती जिवंत असताना कामाची, मेल्यानंतर काही कामाचं नाही, काहीच कामाचं नाही. आपण जिवंत असताना पैसा कामी येतो पण मृत्युमुखी पडल्यानंतर आपलं पुण्य कामी येतं. आपल्याला काय कामी येतं? आपण कमावलेलं पुण्य. आणि मग ते पुण्य कमवायचं